ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री भगवद्गीता या ग्रंथातील अध्याय 2 सांख्ययोग याचा संस्कृतमधील पारायण वाचन तसेच त्याचा मराठी अर्थ पाहणार आहोत. तरी सर्वांनी शेवटपर्यंत नक्की ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भगवद्गीतेचे मराठी अर्थाचे तसेच ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ तसेच इतर ग्रंथाचेही पारायण वाचन व्हिडिओ तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ तसेच देवकथा अवांतर वाचनाचे व्हिडिओ, पुस्तकांचे व्हिडिओ तसेच मोटिवेशनल व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेले आहेत. तरी नक्की व्हिजिट देऊन पाहून घ्या. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मोटिवेशनल स्वामी कोट्स दिले आहेत. तरी नक्कीच ते ज्ञान अनुभवा आणि तुमचं जीवन सुखकर करा. चला सुरुवात करूया पारायण वाचन. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीय अध्याय. संजय उवाच. तथा कृपयाविष्टम श्रु पूर्णा कुलेशनम विषी दंतामिद वाक्यमुवाच मधुसूदन. संजय म्हणाले, अशा रीतीने करुणेने व्याप्त ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. श्री भगवान उवाच. कुतस्वा कश्मा लमिंद विषमे समोपस्थितमा अनार्यजुष्ट मस्वा अर्घ्य म कीर्ती करम अर्जुन. श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण या थोरांनी न आचरलेला स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. क्लब्य मा स्म गम पार्थ नर्तित्व पद्यते शूद्र हृदये दौर्बल्य व्यक्तोत्तिष्ठ परत्मा. म्हणून हे पार्था अर्थात अर्जुना, षडपणा पत्करू नकोस, हा तुला शोभत नाही. हे परतपा, अंतकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा, असे श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात. अर्जुन उवाच. कथ भीष्मः सखे द्रोणच मधुसूदन इषुभी प्रति योष्मायमी पूजा हा वरिसूदन. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, हे कृष्णा, युद्धात मी भीष्म पितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढो? कारण हे अरिसूदना, ते दोघेही पूज्य आहेत. गुरुन् हत्वा हि महानुभावान श्रेय भोक्तु भैष्यमपिह लोके. हत्वार्थ कामास्तु गुरुनेहव भुजेय भोगान रुधिर प्रातिग्धान. म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे. अर्जुन म्हणतात, या गुरुजनांना मारण्यापेक्षा मी भिक्षा मागून खाणे कल्याणकारक समजतो, पण मी या गुरुजनांना मारू शकत नाही. न चैत्यद्वितीय कतरन्न गरियो योद्धा जयमे यदि वा नो जयेयु यानेव हत्वा न जिजीविषाम अस्ते वस्थिता प्रमुखे धातुराष्ट्रा. युद्ध करणे व न करणे या दोहोपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील. ते आम्हाला जिंकतील हे आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत. कापर्ण्य दोष पहस्त स्वभाव पुच्छामी त्वा धर्मसमूढे चेता यच्छ्रेय स्नेहानिश्चित ब्रूहि तन्मे शिष्यतेह शाधी मा त्वा प्रपन्नमा.
करुणा व्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारित आहे की जे साधल खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा, कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात, धर्म कोणतं अयोग्य आणि कसं वागणं कोणतं अयोग्य ते मला समजावून सांगा, आणि मी तुमचा शिष्य आहे. न हि प्रपशामी ममापनो द्याद यच्छो कमुच्छो शनामिंद्रियानम अवाप्य भूमा वस पद्ममृत राज्य सुरानामापे चाधिपत्यम. कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवाचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाही. संजय उवाच एवं मुक्ता ऋषिकेश गुडाकेश परंतपा न योत्स इति गोविंद मुक्ता तुष्णी बभूव. संजय म्हणाले, हे परतपा अर्थात शत्रुतापना राजा निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयो मध्ये विषेदंतमिद वच. हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले. श्री भगवान युवाच अशोचा नन्व शोचत्स्व प्रज्ञावादश्च भाषसे गतासून गतासूच नानुशोचन्ति पंडिता. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तुझ्याचा शोक करू नये अशा माणसासाठी शोक करतोस आणि विद्वानासारखा युक्तिवाद करतोस, परंतु ज्याचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्याचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत. न त्वेवाह जातो नास न त्व नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमत परम. मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे लोक नव्हते असेही नाही, आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही. देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमार यौवनजरा तथा देहांत प्राप्तिधीरस्तत्र न मुह्यति. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. मात्र स्पर्शातु कोणतेय शीतेष्ण सुख दुःखदा आग पयीनो नित्यस्था स्थितिशव भारत. हे कुंतीपुत्रा, इंद्रियाचे विषयाशी संयोग हे थंडी, उष्णता आणि सुख दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता ते तू सहन कर. यही न व्यथयन्तेय पुरुष पुरुषर्भ समू दुःख सुख धीर सो म तत्वाय कल्पते. कारण हे श्रेष्ठ पुरुषा, सुख दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियाचे विषयाशी संयोग व्याकुळ करीत नाहीत तो मोक्षाला योग्य ठरतो. नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते सत उभयोरपि दुष्टंतस्तवयोस्त त्वदशीर्भी. सतवस्तूला अस्तित्व नाही आणि सतवस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहाचेही सत्य स्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. अविनाशी तू तद्विद येन सर्वमिद ततम विनाशमव्यवशाश न कचित कर्तुमर्हति. ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्याचा नाश नाही हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. अंतवंत इमे देहा नित्ययुक्ता शारीरिन अनाशिनो प्रमेयश तस्माद्युध्यस्व भारत. या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत.
म्हटले गेले आहे. म्हणूनच हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. यन वेत्ती हंतार यच्छेन मनते हतम उभो तो न विजिनितो नाय हंती न हन्यते. जो या आत्म्याला मारणारा समजतो, तसे जो हा आत्मा मेला असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहे. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारित नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. कारण आत्मा हा शाश्वत आहे, कधीही न मरणारा आहे. नष्ट होते ते शरीर, न जायते म्रियते वा कदाचिनाय भूत्वा भवित्वा वा न भूय. अजो नित्य शाश्वतय पुराणो न हन्यते हन्यमान शरीरे. हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला नित्य सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही. आत्मा नष्ट होत नाही. वेदा विनाशिना नित्य यन मज म व्ययम कथस पुरुष पार्थक घातयती हंतिकम. हे पार्था अर्थात अर्जुना, जो पुरुष हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा आणि न बदलणारा आहे, हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करविल किंवा कोणाला कसा ठार करेल. वासासी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णन्ति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यानि संयाती नवानि देही. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. नैन छिद्यन्ति शस्त्राणि नैन दहति पावक न चैन क्लेदयन्तोपो न शोषयति मारुत. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. अव्यक्तो अव्यक्तो मंचित्यो मावी कार्या मच्युते तस्मादेव विदित्वेन नानुशोची तू महर्षी. हा आत्मा अव्यक्त आहे, अचित्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. अथचैन नित्यजात नित्य वा मनस्य उत्तम. तथापि तो महाभाव नैव शोचितो महर्षी. परंतु जर तो आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहे असे मानत असशील तरी सुद्धा हे महाबाहो, तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. जातस्य हि ध्रुव मृत्युध्रुव जन्म मृतस्य च तस्मादपारिहार्थ न तो शोची तो महर्षी. कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्या मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टीविषयीही तू शोक करणे योग्य नाही. अव्यक्त दिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधानान्यव तत्र का परिवेदना परिदेवना. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात, फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा आणि कशाचं काय वाईट वाटून घ्यायचं. आश्चर्य वत्पश्यती कच्चिदेन माश्चर्य वदती तथेय चान्य आश्चर्यवच्चन मन्य शृणोती तू त्वापेन वेद न चैव कच्चित. एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी तर ऐकूनही याला जाणत नाही. देही नित्यमवध्येय देहेय सर्वस्व भारत
तस्मा स्ववार्णी भूतानी न त्व शोचितु महर्षी. हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो, म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. स्वधर्मापि चावेश्य न विकस्पी तो महर्षी. धर्माब्दी युद्धा श्रेय नच क्षत्रियश न विद्यते. तसे स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भीता कामा नये. तू भिवू नकोस, कारण क्षत्रियाला धर्माला अनुसरून असलेल्या विद्याहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. तू क्षत्रिय आहेस, तुला हे युद्ध करणं हे तुझे कर्तव्य आहे. यदुच्छया चोपपन्न स्वर्गद्वारमपावर्तम सुखीन क्षत्रिया पार्थ लभन्ते विद्धिमी दशमा. हे पार्था अर्जुना, आपोआप समोर आलेले उघडलेले स्वर्गाचं द्वारच असे हे विद्य भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते. तू भाग्यवान आहेस. हे विद्य लाभायचं कारण म्हणजे जो भाग्यवान आहे अशा क्षत्रियांनाच हे विद्य लाभतं. अर्थ चत्मामिम धर्म्य संग्राम न करिष्यसि तत स्वधर्म कीर्तीच हित्वा पापमवाप्स्यसि. परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केलं नाही तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. त्यामुळे तू हे युद्ध कर. जर तू केलं नाही तर तू ही कीर्ती गमावून पापाला जवळ करशील, असं श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात. अकीर्ती चापी भूतानी कथयिष्यन्ति ते वेयाम सोमभा वित्तस्य चाकीर्ती मरणा दती रिच्यते. तसे सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ती सांगत राहतील आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुस्सह वाटते. भयाद्रना दुपरत मश्यन्ते त्वा महारथा यशाच त्व बहुमतो भूत्वा यस्यासि लाघवम. शिवाय ज्याच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास त्याच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. ते महारथी लोक तू भिवून युद्धातून काढता पाय घेतला असे मानतील. अवाच्य वादाच्च बहु नोदी शंती तव हिता निदन्तस्तव सामर्थ्य तत दुःखतर नो किम. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्ग जित्वा ओ भोषसे महिम तत्स्मा दुष्टिष्ट कौन्तेय विद्याय कृत निश्चय. युद्धात तो मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. सुखदुःखे समे कृत्वा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्य नैव पापमवाप्स्यसि. जय पराजय, फायदा तोटा आणि सुखदुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. एषा ते विहिता साखे बुद्धियोगे त्विमा शृणु. बुद्ध्युक्तो यया पार्थ कर्मबंध प्रहास्यासि. हे पार्था अर्थात अर्जुना, हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी ऐक. ज्या बुद्धीने युक्त झाला असता कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. निहाभिक्रमणा शोस्ती प्रत्ययो न विद्यते स्वल्पमस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळरूपी दोषही नाही. इतकेच नव्हे तर या कर्मयोगरूप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्यूरूप मोठ्या भयापासून रक्षण करते. व्यवसायात्मिका बुद्धिरेखेह कुरु नंदन बहुशाखा ह्यांतच बुद्धयोय साई नाम. हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसाच्या बुद्धिखात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. यमीमा पुच्चिता वाच प्रवदत्य विपश्चित वेदवादरता पार्थ नान्यदस्तित वादिन. कामात्मान स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुला बहुगैश्वर्य गती प्रति.
भोगेश्वर्य भक्तांना तया प्रहते चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते. हे पार्था अर्जुना, जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्याची ज्यांना आवड आहे, ज्यांची मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी, तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियेचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्याचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही. त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्य भावार्जुन निद्वंद्व नित्य सत्वस्थो नियोग क्षेम आत्मवान. हे अर्जुना, वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणाची कार्य असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत, म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनाच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुखदुःखादी द्वंद्वांनी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो. यावानर्थ उदपाने सर्वत सप्लो तोदके तावास्मवर्ष वेदेषु ब्रह्मांडस्य विजानत. सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्मा जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानाला वेदाची उरते. त्यामुळे वेदाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कर्मण्यवाधी कारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु ब्रह्म तो सगो स्त कर्मणी. तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे, त्यांच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्माच्या फळाची इच्छा करणारा होऊ नकोस, तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस. तू युद्धाला तयार हो, असं श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात. योगस्थ कुरु कर्मणी सग युक्ता धनंजय सिद्ध्य समो भूत्वा समत्व योग उच्यते. हे धनंजय अर्जुना, तू आसक्ती सोडून तसे सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले जाते. दूरेन ह्यावर कर्मबुद्धी योगा धनंजय बुद्धो शरण निविच्छ कृपाना फल हेतव. या समत्व रूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. म्हणून हे धनंजय अर्जुना, तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध, म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन असतात. बुद्धियुक्त जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मोध्योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोचाही याच जगात त्याग करतो, अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा. हा समत्वरूप योगच कर्मातील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे. कर्म जो बुद्धियुक्ता ही फल त्युक्ता मनीषिण जन्मबंधा विनिर्मुक्ता पद गच्छन्त नामयम. कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. यदा ते मोहकलिल बुद्धी व्यतितरिष्यति तदा गतासि निर्वेद श्रोतव्यस्य श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इहपर लोकातील सर्व भोगापासून विरक्त होशील. श्रुतिविप्र टिपण्णा ते यदा स्थास्याति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील, म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल.
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितदी की प्रभाषेत किमासीत वज्रेत किमा. अर्जुनने विचारले, हे केशवा, हे श्रीकृष्णा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिर बुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो आणि कसा चालतो? प्रजहाती यदा कामास्य वार्पत्य पार्थ मनोगतान आत्मन्य वात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्थ दोच्यते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था अर्थात पुत्र अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. श्रीकृष्ण म्हणतात, ज्यावेळीस मनातील पुरुष मनातील अपेक्षा पूर्णपणे काढून टाकतो, तेव्हाच तो आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो आणि स्थिर होतो. दुःखेष्वनिद मना सुखेषु विगत स्पृह वितराग भयक्रोध स्थित धीर्मो निरुच्यते. दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखाच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. य सर्वत्र नभे स्नेहहस्त प्राय शुभाशुभमा नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्याचा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर असते. यदा सहरते चाय कुर्मांडेनिव सर्वस्य इंद्रियानी द्रियास्तभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासव सर्व बाजूने आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियाच्या विषयापासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. विषयाविनिवर्तते निराहारस्य देहिन रस वर्जे रसो स्पेश परदुष्टवा निर्वर्तते. इंद्रियांनी विषयाचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात, परंतु त्याच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्ती ही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीसी होते. यतो ह्यापि कौंतेय पुरुषस्य विपश्वित इंद्रियांनी प्रमाथिनी हरंती प्रसभ मन. हे कोणती पुत्र अर्जुना, आसक्ती नाहीसी न झाल्यामुळे ही शोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. तानी सर्वांनी संयमयुक्त आसीत मत्पर वशये यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे. कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुद्धी स्थिर होते. ध्यायतो विषयांपुस सद्गद तेषु पजायते सद्गागसा जायते काम कामा क्रोधो विजयते. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयाची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की क्रोध म्हणजे राग येतो. क्रोधाद्वती समूह समूह हा स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रशा द्विधनाशो बुद्धिनाशात प्रमश्यती. रागामुळे अत्यंत मूढता येते, अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधपात होतो आणि माणसाची प्रगती थांबते. रागद्वेषवियुक्तस्य विषयेनेच्छेश्वरेण आत्मवर्ष विधेयात्मा प्रसादामध्ये गच्छति. परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग द्वेष रहित इंद्रियांनी विषयाचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. प्रसादे सर्व दुःखांना हानी रस्य पजायते प्रसन्न चेतसो ह्याशी बुद्धी पर्यवतिष्ठते.
अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. नास्ति बुद्धी युक्ष न चायुक्ष भावना न चाभावयत शांती शांतयश कुत सुखम. मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार? त्यामुळे मन स्थिर पाहिजे, मनाला शांती पाहिजे, मन शांत पाहिजे. शांती हीच खूप खरे सुख आहे. इंद्रियांना ही चरता यन्म नो 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 विधीयते तदस्य हरते प्रज्ञा वायुर्ना मिवाभ्यासी. कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियापैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते. तस्माध्यक्ष महाबाहो निगृहीतानि सर्वश इंद्रियास्थे भेषश प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिये इंद्रियाच्या विषयापासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते. या निशा सर्व भूतांना तत्शा जागर्ती संयमी. यशा जागृती भूतांनी सा निशा पश्यतो मुने. सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात ती परमतत्त्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखे असते. आपूर्यमान मचल प्रतिष्ठ समुद्रमाप प्रविशांती यद्वत तद्वत कामा एय प्रविशांती सर्व स शांती मनो प्रप्ती न कामकामी. ज्याप्रमाणे निरनिराळ्या नदींचे पाणी सर्व बाजूने भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो, जो भोगांची इच्छा करणारा नव्हे. विहाय सामान्य सर्वांना पुमा श्वरित निस्पृह निर्मम निरहंकार स शांती मधी गच्छति. जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्याला शांती मिळते. यशा ब्राह्मी स्थित पार्थनयना प्राप्य विमुह्यति स्थित्वाशा मंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मुच्यत. हे पार्था अर्जुना, ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषांची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थिती स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्येया योगशास्त्रे कृष्ण अर्जुन संवादे साक. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. इथे आपण भगवद्गीतेतील अध्याय 2 याचा सविस्तर संस्कृत पारायण वाचन तसेच त्याचा मराठीत सविस्तर अर्थ ऐकला. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ तसेच मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अवांतर वाचनाचे पुस्तकांचे सारांशही थोडक्यात कमी वेळात तुम्हाला अनुभवायला मिळतील, त्याचे ज्ञान ऐकायला मिळेल. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. काही चुकलं असेल क्षमा असावी. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री कृष्ण. धन्यवाद.